अकोला देव येथे मुंबई येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांनी विविध देवदेवतांचे व राष्ट्रीय संतांचे रांगोळीमधून हुबेहूब रेखाटले छायाचित्र। कार्यकारी संपादक बेडी सवडे पाटील। अकोला देव येथे शिंदे बाबांचे उपस्थित रंगला हरिनाम सप्ताह। रांगोळीतून साकारले संतांचे सगुण रूप। जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे आयोजित संत श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रवचन हरिनाम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या प्रवचन सोहळ्यात अध्यात्मासोबतच कलेचाही अनोखा उत्सव साजरा होत आहे। मुंबई येथील प्रसिद्ध हरिभक्त पारायण शिंदे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सप्ताहात मुंबई येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार शिंदे यांनी रांगोळीच्या माध्यमातून देव संतांच्या हुबेहूब प्रतिमा साकारल्या आहेत। या कलाकृती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात भक्तीचा महापूर लोटला आहे। शिंदे बाबांच्या कीर्तनाने अध्यात्माची ओढ, रांगोळीने कलेचा जागर। सप्ताहामध्ये मुंबईचे हरिभक्त पारायण शिंदे बाबा यांच्या रसाळ कीर्तनाचा लाभ भाविक घेत आहे। त्यांच्या उपस्थितीने गावात चैतन्य पसरले असतानाच रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या संतांच्या प्रतिमांनी या सोहळ्याची शोभा द्विगुणित केली आहे। रांगोळीतून विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बाबा शिंदे, श्रीपाद बाबा, गणेशाची मूर्ती, महादेवाची अशा प्रतिमा साकारल्या आहेत। रिझवला त्याविषयी महाराष्ट्राच्या मनात कृतज्ञता आहे हे ठिकठिकाणी दिसून येते। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी कलाकार नंदू शिंदे यांचं मनापासून कौतुक करतो की इतकी अप्रतिम रांगोळी त्यांनी रेखाटली। नमस्कार, जय हरी। मी नंदू शिंदे, रांगोळी कलाकार, मुंबईवरून आलो आहे। आज या ठिकाणी संत श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेले आणि त्यानिमित्त या गावातील लोकांना रांगोळीच्या माध्यमातून अनेक संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, भगवान बाबा शिंदे यांच्या अनेक फोटो रांगोळीतून कसे साकारतात हे त्यांना बघता यावं आणि रांगोळी कला कशी असते पोर्ट्रेटमधून ही या लोकांना माहिती व्हावं आणि रांगोळीतून दर्शन घडावं। पांडुरंगाचं, शिवशंकर, भोलेनाथ अशा रांगोळ्या साकारलेल्या आहेत। त्यानिमित्त आज या ठिकाणी आम्ही रांगोळीचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि बरेचसे अशी लोक आहेत की त्यांना हे पोस्टरच वाटतात। सगळे विचारतात की ही रांगोळी वाटतच नाही आणि बहुतेक रांगोळ्या लोकांनी हात लावून प्रत्यक्षात बघितलेले आहेत, नक्की रांगोळी आहे की पोस्टर आहे। असे लोकांचं म्हणजे हे कलेबद्दल त्यांची प्रतिक्रिया येतात आणि याच्यातून कसं आता इकडे पहिल्यांदा असं पोर्ट्रेट झालेलं आहे आणि मुंबईला आमचे कार्यक्रम होतच असतात। तेव्हा माझ्याच मनात आलं आणि बाबांनी पण विचार केला की आपण तिकडे एखादी आपली रांगोळी कला आहे ती त्यांना प्रत्यक्षात दाखवू आणि त्याच्यातून अनेक संतांचे आणि देवांचे फोटो आपण साकारू आणि रांगोळीच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन होईल कार्यक्रमानिमित्त।